हॅलो फ्रेंड्स, लर्न अँड डेंटिस्ट्री घेऊन आली परत एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ. हा व्हिडिओ आहे मीडियन रोम्बॉइड ग्लॉसायटिसवरती. आपल्याला माहिती आहे ही एक डेव्हलपमेंटल ॲनॉमली आहे, डेव्हलपमेंटल डिस्टर्बन्स आहे टंगचा. आपण ग्लॉसायटिसवरूनच लक्षात घेऊ शकतो की हे टंगशी रिलेटेड आहे. ग्लॉसायटिस एक अशी कंडिशन आहे की जिथे आपली टंग जी आहे ती स्वोलन आणि इन्फ्लॅम्ड असते. आपण हे शिकण्यासाठी अगोदर थोडंफार डेव्हलपमेंट ऑफ टंगबद्दल बघून घेऊया. आपली जी टंग आहे ती 4 फेरेंजियल आर्चेसपासून बनलेली असते. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड द फोर्थ. त्याच्यामध्ये फर्स्ट जो फेरेंजियल आर्च असतो त्याच्यामध्ये 2 कंपोनंट असतात. एक लॅटरल स्वेलिंग असते आणि दुसरा असतो तो ट्युबरक्युलम इम्पार. आपण डेव्हलपमेंट ऑफ टंगबद्दल डिटेलमध्ये नाही शिकणार आहोत, परंतु इथे मीडियन रोम्बॉइड ग्लॉसायटिसमध्ये एक छोटासा कन्सेप्ट आहे जिथे की पहिल्यांदा कधी पण जेव्हा किंवा टंगची डेव्हलपमेंट होत असते तेव्हा काय होतं की पहिल्यांदा ग्रोथ होते ती ट्युबरक्युलम इम्पारची, जो की फर्स्ट फेरेंजियल आर्चपासूनचा कॉम्पोनंट असतो. आणि मग लॅटरल स्वेलिंग्स ह्या परत ग्रो होतात आणि मग त्या काय होतात, ग्रो होऊन मर्ज होतात ट्युबरक्युलम इम्पारमध्ये. तर आता हा मीडियन रोम्बॉइड ग्लॉसायटिस काय आहे की डिफेक्ट ॲट अ पोस्टेरियर डॉर्सल पॉईंट ऑफ फ्युजन. जेव्हा लॅटरल स्वेलिंग आणि ट्युबरक्युलम इम्पार हे एकमेकांमध्ये मर्ज होत असतात, एकमेकांमध्ये फ्यूज होत असतात, त्यावेळेस पोस्टेरियर पॉईंटला डॉर्सल साईडला फ्युजनमध्ये डिफेक्ट येतो आणि त्यामुळे इथे एक रोम्बॉइड शेपचा पॉईंट तसाच राहतो, एक तसाच फॉर्म होतो, ज्या पॉईंटला आपण मीडियन रोम्बॉइड ग्लॉसायटिस म्हणतो. आता हा मीडियन रोम्बॉइड ग्लॉसायटिस काय आहे आपण बघूया. तर याचा शेप असतो रोम्बॉइड शेप. हा जो म्युकोझा असतो तो इरिथेमॅटस म्युकोझा असतो. इरिथेमॅटस म्हणजे हा रेड कलर असतो, इथे हा स्मूथ असतो आणि या एरियामध्ये पॅपिला ज्या असतात किंवा टेस्ट बर्ड जे म्हणतो आपण, तर ते इथे लॅक असतात. हा जो एरिया असतो हा फोकल एरिया आहे, फोकल एरिया ऑफ ससेप्टेबिलिटी टू रिकरिंग और क्रोनिक ॲट्रॉफिक कॅन्डिडियासिस. क्रोनिक म्हणजे अशी कंडिशन असते की जी खूप दिवसांपासून आहे. रिकरिंग म्हणजे की जी नेहमी होते. आणि ॲट्रॉफिकचा अर्थ होतो की ज्या एखाद्या ऑर्गनची साईज रिड्यूस होणे, म्हणजे त्याला आपण म्हणतो की ते ॲट्रॉफिक आहे. आणि कॅन्डिडियासिस म्हणजे कॅन्डिडाचं इन्फेक्शन होणं. तर हा एक एरिया असतो. हा जो मीडियन रोम्बॉइड ग्लॉसायटिस हा एक जो एरिया आहे, या कंडिशनमध्ये जो रोम्बॉइड शेपचा एरिया असतो हा ससेप्टिबल असतो. ससेप्टिबल असणे म्हणजे काय की जो नेहमी बळी पडतो. कोणासाठी? रिकरिंग, जे नेहमी होतं. क्रॉनिक, जे खूप दिवसांपासूनचं चालत आलेलं असतं. ॲट्रॉफिक म्हणजे ज्याच्यामध्ये साईज कमी होते त्या एखाद्या सेलची, त्या पर्टिक्युलर एरियामधल्या सेलची. आणि कॅन्डिडियासिससाठी ते ससेप्टिबल असतं. आपण त्यानंतर बघू शकतो की या सगळ्या गोष्टींमुळे मोर ॲप्रोप्रिएट डायग्नोस्टिक टर्म जी आहे, तर काही ते जे त्याच्यावरती स्टडी करणारे लोक आहेत त्यांना वाटलं की तर ॲप्रोप्रिएट टर्म काय असली पाहिजे, पोस्टेरियर मिडलाईन ॲट्रॉफिक कॅन्डिडियासिस. पोस्टेरियर म्हणजे जे मागच्या साईडला प्रेझेंट आहे, मिडलाईन म्हणजे जे टंगचं लॉंग ॲक्सिस आहे त्या लॉंग ॲक्सिसवरती म्हणजे टंगच्या मिडलाईनवरती प्रेझेंट असतं. ॲट्रॉफिक म्हणजे आपण बघितलं, ॲट्रॉफिक म्हणजे काय असतं की जिथे साईज रिड्यूस होत असते. आणि कॅन्डिडियासिस. परंतु परत नंतर असं आपल्याला दिसून आलं की ज्या सगळ्याच केसेस आहेत त्या अँटीफंगल थेरपीने इम्प्रूव्ह होतात असं नाही. आता अँटीफंगल थेरपी म्हणजे काय, हे कॅन्डिडा काय आहे, तर हे फंगस आहे. ही जी गोष्ट आहे तर ही फंगस आहे. त्यामुळे आपण काय करतो की अँटीफंगल थेरपी देतो. काही सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार हे मीडियन रोम्बॉइड ग्लॉसायटिस यापेक्षा मोर ॲप्रोप्रिएट टर्म आहे पोस्टेरियर मिडलाईन ॲट्रॉफिक कॅन्डिडियासिस. मग कॅन्डिडियासिस आहे म्हटल्यानंतर आपण अँटीफंगल थेरपी देतो. परंतु ज्या सगळ्याच केसेसमध्ये जिथे मीडियन रोम्बॉइड ग्लॉसायटिस असतं तिथे सगळ्याच केसेस हे अँटीफंगल थेरपीने इम्प्रूव्ह होत नाहीत. म्हणजेच काय, तर सगळ्याच केसेस ह्या कॅन्डिडियासिसने इन्फेक्ट झालेल्या नसतात. इरिथेमॅटस कंडिशन, ही जी कंडिशन आहे इरिथेमॅटस, आपण बघितलं की मीडियन रोम्बॉइड ग्लॉसायटिसमध्ये इरिथेमॅटस म्युकोझा असतो. परंतु ही जी इरिथेमॅटस कंडिशन आहे तर ही कशामुळे असते, तर इथे अब्सेन्स ऑफ फिलिफॉर्म पॅपिली असतात. आणि हे कोणत्याही लोकल इन्फ्लेमेटरी चेंजेसमुळे इरिथेमॅटस कंडिशन तिथे तयार झालेली नसते. त्यामुळे जी ही ॲप्रोप्रिएट टर्म म्हटलं गेलं तर त्याच्यावरती काही प्रश्न उभारले गेले. आता आपण याचे क्लिनिकल फीचर्स बघूया. हे प्रेझेंट इन अ पोस्टेरियर मिडलाईन ऑफ डॉर्सम ऑफ टंग. आपण मगाशीच बघितलं की मिडलाईन म्हणजे काय, तर जो जिथे टंग आपली 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते ती लाईन म्हणजे मिडलाईन. तर हा पोस्टेरियरली प्रेझेंट असतो, डॉर्सम ऑफ दी टंगवरती प्रेझेंट असतो. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आहे की डॉर्सम ऑफ अ टंग म्हणजे काय आहे.
इट इज प्रेझेंट जस्ट अँटेरियर टू द व्ही शेपेड ग्रुपिंग ऑफ अ सर्कमव्हॅलेट पॅपिली. या ज्या आपल्या सर्कमव्हॅलेट पॅपिली असतात, ज्या आपल्या डॉर्सम ऑफ दी टंगवरती प्रेझेंट असतात, जस्ट अँटेरियर टू व्ही शेपेड ग्रुपिंग ऑफ सर्कमव्हॅलेट पॅपिली ज्या ते प्रेझेंट असतात. यांचा जो लॉंग ॲक्सिस असतो, हा जो रोम्बॉइड शेपेड एरिया आहे त्याचा लॉंग ॲक्सिस जो आहे तो अँटेरो पोस्टेरियरली प्रेझेंट असतो. म्हणजे तो कसा प्रेझेंट असतो, तर हा जो एरिया आहे ब्लू कलरमध्ये, तर हा ब्लू कलरचा एरिया आहे मेडियन रोम्बॉइड ग्लॉसायटिस. हे जे व्ही शेपेड आपल्याला स्ट्रक्चर दिसत आहे तर हे आहे सर्कमव्हॅलेट पॅपिली आणि त्यांच्या जस्ट अँटेरियर टू हा एरिया प्रेझेंट असतो. आणि हा जो लॉंग ॲक्सिस आहे, या ज्या एरियाचा पण जो लॉंग ॲक्सिस असेल आणि आपल्या टंगचा लॉंग ॲक्सिस असेल तो अँटेरो पोस्टेरियर असतो, ना की असा असतो. ऑल्दो डायग्नोज्ड अंटिल मिडल एज एंटिटी प्रेझेंट ॲट अ चाइल्डहूड. हे आपण मोस्टली आपण कधी डायग्नोज करतो, मिडल एजला, पण त्याचा अर्थ असा नाही होत की ही चाइल्डहूडमध्ये कंडिशन प्रेझेंट नसते. इथे मेल प्रिडॉमिनन्स असतो, मेलमध्ये खूप जास्ती प्रमाणात हे दिसण्यात येतं. मेल टू फिमेल रेशो असतो 3:1. लेजन विथ ॲट्रॉफिक कॅन्डिडियासिस. जे कोणते मेडियन रोम्बॉइड ग्लॉसायटिस कॅन्डिडियासिस ॲट्रॉपिक कॅन्डिडियासिस सोबत असोसिएट असतात, तर त्यांच्यामध्ये काय असते की इरिथेमॅटिस कंडिशन ही मोर प्रॉमिनंट असते. म्हणजे जितकी मेडियन रोम्बॉइड ग्लॉसायटिसमध्ये दिसते त्याच्यापेक्षा सुद्धा जास्ती प्रॉमिनंट ही ॲट्रॉफिक कॅन्डिडियासिस सोबत दिसते. आणि सम अपियर व्हाईट ड्यू टू द केराटिन प्रोडक्शन. आणि ॲट्रॉफिक कॅन्डिडियासिसमध्ये काही लेजन्स जे असतात ते व्हाईटसुद्धा अपियर होऊ शकतात. आणि ते कशामुळे असतात, तर हे केराटिन प्रोडक्शनमुळे असतं. आणि आपल्याला माहीत आहे केराटिन प्रोडक्शन व्हाईट अपिअरन्स देतं. आपण याला काय म्हणतो, हे खूप इम्पॉर्टंट आहे, किसिंग लेजन. आता हे किसिंग लेजन काय असतं, किसिंग लेजन जो आहे द एरिया ऑफ अ सॉफ्ट पॅलेट विच कम्स इन अ रुटीन कॉन्टॅक्ट शोज द इरिदेमा. आता हा मेडियन रोम्बॉइड ग्लॉसायटिस जो आहे तो आपल्या टंगवरती प्रेझेंट असतो. परंतु जेव्हा कधी आपले मुवमेंट असेल किंवा बोलताना जेवताना आपल्या हा टंगवरचा डॉर्सम ऑफ टंगवरचा जो एरिया आहे तो सॉफ्ट पॅलेटच्या रुटीनली कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि तिथे सुद्धा तो लेजन टाईप एक एरिया तयार होतो आणि आपण त्यालाच म्हणतो किसिंग लेजन. हे इम्पॉर्टंट आहे. किसिंग लेजन विचारतात आपल्याला एक्झाममध्ये, त्यामुळे लक्षात ठेवा. इट इज अ 2 सेंटीमीटर ॲट इट्स अ ग्रेटेस्ट डायमेन्शन. याचं डायमेन्शन जिथे ग्रेटेस्ट एरिया असतो तिथे 2 सेंटीमीटर असतो. आणि हा एरिया जो असतो तो स्मूथ असतो, फ्लॅट असतो आणि कधी कधी हा लोब्युलेटेड सुद्धा असू शकतो. समटाईम्स लेजन मे बी प्रेझेंट अँटेरियरली. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा जो एरिया असतो तो सर्कमव्हॅलेट पॅपिलीच्या नॉर्मल त्याची पोझिशन कुठे आहे, अँटेरियर टू द सर्कमव्हॅलेट पॅपिली. हा जिथे नेहमी प्रेझेंट असतो, जर आता नॉर्मल त्याची पोझिशन ही असेल तर कदाचित तो इथे सुद्धा प्रेझेंट असतो अँटेरियरली, पण या सर्कमव्हॅलेट पॅपिलीच्या पोस्टेरियरली कधीच तो प्रेझेंट नसतो. त्यानंतर याचे डिफरन्शियल डायग्नोसिस आपण बघू शकतो. डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये आपण घेऊ शकतो गम्मा ऑफ टर्शरी सिफिलिस, ग्रॅन्युलोमा ऑफ ट्युबरक्युलोसिस, डीप फंगल इन्फेक्शन, ग्रॅन्युलर सेल ट्यूमर. हे डिफरन्शियल डायग्नोसिस आहेत, लक्षात ठेवायला हवे आपण. आता हिस्टोलॉजिकल फीचर्समध्ये बघूया आपण. आता हिस्टोलॉजिकल फीचर्समध्ये काय आहे की स्मूथ और नोड्युलर सरफेस असू शकतो, कव्हर्ड बाय ॲट्रॉफिक स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. ॲट्रॉफिक असते इथे, जो आपण ॲट्रॉफिक वर्ड आपण यूज करत होतो मगापासून, तर तो इपिथेलियमच्या सेल ह्या ॲट्रॉफिक असतात. इथे फंगीफॉर्म आणि फिलिफॉर्म पॅपिली ह्या दिसत नाहीत. आपण मगाशी बघितलं की याचा इरिथेमॅटस ॲपिअरन्स कशामुळे असतो, तर फिलिफॉर्म पॅपिले ज्या असतात या अब्सेंट असतात आणि त्यामुळे तिथे इरिथेमॅटस कंडिशन तयार होते. त्यानंतर क्रोनिक इन्फ्लॅमेटरी सेल्स मे बी सीन. आता आपण हिस्टोलॉजिकल फीचर्समध्ये एक गोष्ट आणखीन बघू शकतो की जर समजा क्रोनिक कॅन्डिडा इन्फेक्शन असेल तर तिथे काय होतं की एक्सिस केराटिन प्रोडक्शन होतं. जितकं फक्त मेडियन रोम्बॉइड ग्लॉसायटिसमध्ये केराटिन प्रोडक्शन होतं त्यापेक्षा जास्त इथे केराटिन प्रोडक्शन होतं आणि इलॉंगेशन ऑफ द रेटिपेक्ससुद्धा होतं. आणि आणखीन एक गोष्ट आपल्याला दिसू शकते की जे की केराटिन पल्स फॉर्म होतात. आपल्याला माहीत असायला हवं एक गोष्ट, डिटेलमध्ये नाही जाणार, परंतु केराटिन पल्स हे कार्सिनोमाच्या कंडिशनमध्ये, जे की केराटिन पल्स आपलं कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये इन्व्हेड होतात बेसमेंट मेम्ब्रेन क्रॉस करून, तर ते केराटिन पल्स इथे सुद्धा काही प्रमाणात दिसतात. आणि याच्यामध्ये आपण स्टेन करण्यासाठी सिल्वर स्टेनिंग यूज करतो. सिल्वर स्टेनिंग काय करते तर कॅन्डिडा हायफी आणि स्पोर्स इथे आपल्याला दाखवते. त्यामुळे कधी पण बायोप्सी वगैरे आपण करत असू आणि काही गोष्टींमुळे केराटिन पल्स असल्यामुळे तिथे आपण जर बायोप्सी घेतली तर कदाचित तिथे आपण
कन्फ्यूज होऊ शकतो की तो स्क्वॅमस सेल कार्सिनोमा पण आहे का असं म्हणून. तर त्यासाठी कधी पण बायोप्सी करण्या अगोदर आपण अँटीफंगल ट्रीटमेंट आपण करायला हवी, ती गरजेची आहे, जेणेकरून आपण जे होणारं कन्फ्युजन आहे तर ते आपण अवॉइड करू शकू. आणि ट्रीटमेंटचं जर आपण बघितलं तर ट्रीटमेंट ही गरजेची नाही इथे, परंतु जर नोड्युलर केसेस असतील त्याच्यामध्ये आपण बघितलं हिस्टॉलॉजिकली तो सरफेस जो आहे तो स्मूथ असू शकतो किंवा नोड्युलर असू शकतो. स्मूथ असेल तर ट्रीटमेंटची गरज नाही आहे, परंतु नोड्युलर केसेस जे आहेत ते मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशनसाठी गरजेचे असतात. त्यामुळे आपण नोड्युलर केसेस या मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा जो पॉईंट आहे मेडियन रोम्बॉइड ग्लॉसायटिस, याच्यावरती आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला समजला नसेल तर नक्की तुम्ही कमेंट करा, परत हा व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.